वेलकम बॅक टू वंडरवेट्स. तर आजचा ब्लॉग असणार आहे ब्लॉग प्लस पॉडकास्ट जपानविषयी एकदम डिटेलमध्ये. आणि आपण आज डिस्कस करणार आहोत फ्रॉम प्लॅनिंग टू कॉस्ट ब्रेकडाऊन, तिकडे फिरणं, फ्लाईट एक्सपिरियन्स, जपानचा एक्सपिरियन्स आणि टोटल आमचा किती खर्च झाला, आमचे हॉटेल्स कसे होते, सगळं काही इन डिटेल. तर हा ब्लॉग खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, एंडपर्यंत नक्की बघा. आय होप ह्यामुळे तुम्हाला तुमच्या जपान प्लॅनिंगला खूप मदत होईल आणि व्हेरियस यूट्यूब व्हिडिओज, इन्स्टा रील्स तुम्हाला सेव्ह आणि व्हिजिट कराव्या नाही लागणार जर हा ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकले तर. लेट्स स्टार्ट. तर आपण पहिल्या क्वेश्चन बरोबर सुरू करूया आता. येस, वाय जपान? बिकॉज इट्स जपान. सो या 5th अॅनिव्हर्सरी होती आपली, ऑफकोर्स स्पेशल माइलस्टोन, आणि जपान जायची इच्छा खूप वर्षापासून होती. सो म्हटलं व्हाय नॉट जपान. तर आपण आता जपानला का जातोय ठरवलंच आहे, तर प्लॅनिंग कसं केलं हे सगळ्यांना सांगूया. ओके, सो 2 बेस्ट सीझन असतात जपानला जायचे. एक सकुरा सीझन आणि दुसरा फॉल सीझन. आपल्या अॅनिव्हर्सरीच्या जवळ फॉल सीझन होता म्हणून आम्ही तो पिक केला. आम्ही ह्याची प्लॅनिंग ऑलमोस्ट मार्च पासून सुरू केली. म्हणजे थोडा वेळ तर डिसाईड करण्यात गेला की ओके जपान आपल्याला परवडणार आहे का, जाऊ शकणार आहे, कारण ही आतापर्यंतची आमची सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ट्रिप होणार होती. सो जेव्हा एकदा मी असं आमचं डिसाईड झालं की नाही ह्या वर्षी तर जपान जायचंच आहे, तेव्हा आम्ही बेसिक आयटिनरी ड्रॉ केली की कुठल्या सिटीज बघायच्या आहेत, स्टार्टर पॅक करायचा आहे की अनएक्सप्लोर्ड जपानचा पार्ट आहे तो करायचा आहे. म्हटलं मग आम्ही डिसाईड केलं ओके फर्स्ट टाइम आहे सो लेट्स डू द स्टार्टर पॅक. जे इन्स्टावर दिसतंय ते सगळं तिकडे जाऊन बघायचंय. सो मग आम्ही सिटीज डिसाईड केल्या, टोकियो, क्योतो, ओसाका. आणि अशा प्रकारे डिसाईड केलं की आपण मिनिमम 10 ते 11 दिवस तर स्पेंड केले पाहिजे. मग आला पार्ट डेट डिसाईड करण्याचा, कारण फ्लाईट्सचे रेट्स डेटनुसार फ्लक्च्युएट होत होते. आणि आमचा मेन फिरण्याचा मुद्दा हाच होता आपला की आपल्याला ॲनिव्हर्सरीला जपानमध्ये प्रायमरीली माउंट फुजीच्या आसपास असायला हवं. पण दॅट इज ऑल्सो फाईन की नंतर आपण क्योटोमध्ये होतो त्यावेळेला. म्हणजे बेसिक फंडा होता की अॅनिव्हर्सरी जपान मध्ये सेलिब्रेट करतोय आम्ही. सो सिटी कोणती असो, बस आम्ही जपान मध्ये हवं. सो आम्ही अशा फिक्स डेट्सनी नाही गेलो. फ्लाईट बुकिंगचं डिपार्टमेंट प्रथमेश आहे, सो तो पूर्ण एक्सपिरियन्स प्रथमेश सांगेल. आमची अॅनिव्हर्सरी 27 नोव्हेंबरला असते. सो आम्ही त्याच्या 5-7 दिवस आधी आणि 5-7 दिवस नंतर असं जाण्याच्या डेट्स पिक करत होतो आपण. तर मग पुढे मागे करून डेट्स बघितल्या तर आम्हाला व्हिएतनाम एअरलाईन्सची फ्लाईट कम्पॅरेटिव्हली स्वस्त मिळाली. म्हणजे जपानला जाणाऱ्या 2 फ्लाईट्स असतात, एक असते जी डिरेक्ट आहे मुंबईवरून किंवा दिल्लीवरून, आणि एक असते वन स्टॉप जी प्रायमरीली हनोई किंवा मलेशियातून जाते किंवा सिंगापूरमधून जाते. तर आम्ही पिक केली व्हिएतनाम एअरलाईन्स, कारण त्याचा एक्सपिरियन्स आमचा लास्ट व्हिएतनाम ट्रिपमध्ये खूप चांगला होता. 4 स्टार एअरलाईन आहे. तर म्हटलं बघूया लॉंग हॉलसाठी पण तेवढी चांगली आहे का. आणि सरप्राइझिंगली आम्हाला डिरेक्ट फ्लाईट आणि व्हिएतनाम एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये 50,000चा दोघांचं तिकीट बद्दल बोलतोय मी. तर आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला जी काही कॉस्ट सांगू ती फॉर 2 असेल, फॉर अ कपल असेल. आणि तर आम्हाला सरप्राइझिंगली डिरेक्ट फ्लाईट्समध्ये 50,000चा डिफरन्स आला. यासाठी एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही जर जपानमध्ये इंटरनल फ्लाईट्स घेताय तर वी वुड रेकमेंड की तुम्ही जपान एअरलाइन्स किंवा ANA ची फ्लाईट घ्या, सो दॅट तुम्हाला इंटरनल फ्लाईट्स कम्प्लिटली फ्री होतात. भले तुम्ही इथे 50,000 पे करताय, पण तुमच्या इंटरनल फ्लाईट्स तिकडे जर फ्री झाल्या तर इट बिकम्स द काइंड ऑफ सेम इक्वेशन आणि इझी होतं, राईट. आता ही बेसिक आयटनरी प्लॅन झाल्यावर आम्ही सर्च सुरू केला हॉटेल्ससाठी, कारण आम्हाला प्रिव्हियस व्हिडिओज किंवा जी लोक जाऊन आले त्यांच्याकडून कळलं होतं की जपानमध्ये स्टेज खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. जेवढ्या लवकर आपण फ्लाईट बुक करतोय तेवढ्या लवकरच स्टे बुक केले तर ट्रिप जास्त अफोर्डेबल होऊ शकते हे कळत होतं. सो आम्ही आमचा रिसर्च तेव्हाच, म्हणजे फ्लाईट बुक करून आम्ही थांबलो नाही. आम्ही डिसाईड करत सुरू केले की टोकियो, क्योटो, ओसाका कुठल्या एरियामध्ये राहणं आपल्याला स्वस्त पण पडेल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पासून आपण जवळ असू, कारण जपानमध्ये प्रायव्हेट कार्स खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. आम्हाला मोठा खर्च करायचाच होता म्हणून आम्ही एकदा एक्सपिरियन्स केलं. पण तुम्ही जपानला जाताय आणि तुम्हाला जर बजेट ट्रिप करायची असेल तर प्लीज कारनी फिरणं विसरूनच जाऊया. जेवढं कन्व्हिनियंट आपल्याला इंडियामध्ये रिक्षा, कॅब्स आहेत, जपानला तेवढं नाहीये. त्यांचं पब्लिक ट्रान्सपोर्ट अमेझिंग आहे. सो आता आमच्या सिटीज ठरल्या होत्या. तर टोकियोमध्ये
3 आहेत मेन एरिया जिकडे ज्याच्या अराउंड तुमच्या डे ट्रिप्स तुमचे मेन अट्रॅक्शन्स होतात, शिबुया, शिंजुकू आणि आसाकुसा. सो आता ह्यातून आम्हाला ठरवायचं होतं की आम्हाला कुठे राहायचंय. मी डिसाईड केलं शिंजुकू पासून 1-2 मेट्रो स्टेशन दूर असेल असं एखादं स्टेशन पिक करू आणि त्याच्या अराउंड आपला स्टे बुक करू. शिबुया शिंजुकू जर तुम्ही पिक केलं तर तिथून एअरपोर्ट जवळ आहे, तिथून मेन अट्रॅक्शन जवळ आहेत. डे ट्रिपला जे क्लुक वरून जर तुम्ही डे ट्रिप्स केले तर त्यांचे पिकअप्स तुम्हाला जास्त जवळ मिळतील. सो प्रिफर करा की तुम्ही तुमचे स्टे शिबुया शिंजुकूचं अराउंड ठेवाल आणि तुम्ही डायरेक्ट शिबुया आणि शिंजुकूच्या जवळचेच एअरबीएनबी आणि हॉटेल बघू नका. त्याच्यापासून 1-2 मेट्रो लाईन अवे वाले बघा. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचे स्टे ना त्या ग्रीन सर्कलच्या अराउंड असू देत. म्हणजे जी ग्रीन मेट्रो लाईन आहे ना जपानची त्या अराउंड. आमच्या स्टेचं नाव होतं सकुरा हॉटेल. सकुरा हॉटेल सकुरा. सुंदर हॉटेल होतं, नो डाऊट. आणि आम्ही हे अगोडा थ्रू बुक केलं. आम्हाला बाकी हॉटेल्सच्या कम्पॅरिझनमध्ये इथे कॉस्ट कमी मिळाली, प्लस इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट मिळालं आहे हॉटेल. जपानमध्ये जनरली हॉटेल्स इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट नाही मिळत, मिळाली तर खूप महाग मिळतात. पण आमचं हे खूपच अफोर्डेबल रेटमध्ये खूप छान हॉटेल झालेलं. हॉटेलचा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला सांगू जाता यापुढे येस. कसा होता. पण लिटरली 2 स्टेशन अवे होतं सिटी सेंटर पासून. शिंजुकू स्टेशन पासून 2 मेट्रो स्टेशन अवे होतं. हातागया मेट्रो स्टेशन पासून 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्स वरती होतं. कन्व्हिनियंट स्टोर सगळे जवळ होते. सो त्यामुळे असा काही स्ट्रेस नव्हता. म्हणजे आम्ही लोकेशन पिक करताना तेही बघून घेतलेलं की 7-Eleven आणि जवळ आहे की नाही. सो असं झालं शिंजुकूचं बुकिंग. आता होतं कावागुचीचं स्टे बुक करायचं. तर कावागुचीचं आम्ही ना कार रेंटलनी म्हणजे आम्ही कार रेंटल डिसाईड केलेलं. आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार नव्हतो. मग त्यामुळे आम्ही थोडंसं आउटस्कर्ट्सला असेल, मेन रेल्वे स्टेशन पासून 10-15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर असेल असं हॉटेल पिक केलं. कारण कसं मेन कावागुची स्टेशन अराउंड खूप क्राऊड असतो. कारण लोक डे ट्रिपला पण येतात. मोस्टली त्यांना सगळं एका दिवसात कव्हर करायचं असतं. म्हणून आम्ही कावागुचीमध्ये आमचा स्टे बुक केला, टोयोको इन कावागुची. तो आमचा जपानचा वन ऑफ द बेस्ट स्टे होता. बेस्ट फूड, बेस्ट लोकेशन, बेस्ट स्टे, बेस्ट पीपल अँड ते स्किन केअर पण प्रोव्हाइड करतात. म्हणजे त्यांच्याकडे ग्राउंड फ्लोअरला एक काउंटर लागतो. तुम्ही हवं ते जॅपनीज स्किन केअर तिकडून फ्री मध्ये पिकअप करू शकता. त्यांना जसं कळलं की आम्ही अॅनिव्हर्सरीसाठी इकडे आलो ते फॉर्म भरताना, तेव्हा त्यांनी आम्हाला माउंट फुजी व्ह्यू वाली रूम दिली. फ्री अपग्रेड दिलं त्यांनी आम्हाला. एक्झॅक्टली. म्हणजे खिडकीतून माउंट फुजी दिसत होता. तर सुपर. ते हॉटेल आम्हाला लक बाय चान्स मिळालेलं. कारण आम्हाला ते हॉटेल हवं होतं. आम्ही मल्टिपल साइट्स वरती बघत होतो, पण आम्हाला सगळीकडे ते सोल्ड आउट मिळत होतं. माइंडेड की आम्ही हे एप्रिलमध्ये बुकिंग करत होतो. एंड ऑफ एप्रिल, फर्स्ट वीक ऑफ मे तेव्हा बुकिंग करत होतो नोव्हेंबरची. आम्ही त्यावेळेला कसं डोकं चाललं माहित नाही आणि त्यांची वेबसाईट व्हिजिट केली. येस. आणि एक रूम आम्हाला अवेलेबल दिसली. आम्हाला डेफिनेटली ती थर्ड पार्टी ऍप्स पेक्षा स्वस्त मिळाली. भले आमचं पेमेंट जापनीज येन मध्ये गेलं होतं, पण तरी ती थर्ड पार्टी ऍप्सच्या कमिशन शिवाय होतं, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि कन्फर्म बुकिंग. सुपर. सो ही जर तुम्हाला हे टोयोको इन बुक करायचं असेल ते टोक्योमध्ये पण आहे, मिशिमामध्ये पण आहे, कावागुचीमध्ये पण आहे. तुम्हाला ते बुक करायचं असेल तर आय वुड सजेस्ट तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून बुक करा. ते हॉटेल बुक करायचं मी अजून एक फायदा तुम्हाला आताच सांगते की जेव्हा तुम्हाला कावागुची टू मिशिमा जायचं असेल त्याच्यासाठी जी बस आहे त्याची सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आम्हाला हे आधी माहिती नव्हतं बुकिंग करताना. आम्ही आमची मिशिमा जाणारी बस बुक केलेली, त्याच्यासाठी दोघांसाठी 2,500 आम्ही ऑलरेडी स्पेंड केलेले. पण आम्हाला तिथे गेल्यावर कळलं की ओके ह्यांची फ्री शटल सर्व्हिस आहे. सो त्या बुकिंगमुळे आमचे अजून 2,500 वाचले. सो आय वुड से कावागुचीमध्ये राहत आहे बेस्ट व्ह्यू, बेस्ट फूड आणि बेस्ट पीपल. जपानमध्ये ओव्हरऑल बेस्ट पीपल आहेतच. बट तुम्हाला विन विन सिच्युएशन हवी असेल तर प्लीज कन्सिडर टोयोको इन कावागुची. नेक्स्ट विल मूव्ह टू क्योटो. क्योटो मध्ये आम्ही एक हॉस्टेल बुक केलं होतं, हॅना हॉस्टेल, आणि त्याचे रिव्ह्यूज खूप सुपर आहेत. आणि स्टेशन पासून लिटरली 4 मिनिट्स वॉकवर आहे ते. तिथे आम्ही प्रायव्हेट रूम बुक केली होती आमची. आणि ऑफकोर्स तिथे डॉर्मेटरीज पण आहेत. सो आणि क्लीन आहेत हॉस्टेल. तुम्ही बाहेरून बघाल तर तुम्हाला मे बी थोडंसं असं वाटू शकेल की खरंच खूप तेवढं खरंच छान असेल का, एक्सपिरियन्स प्लेझंट असेल का. पण वन्स यू आर इन रूम, एवढी मोठी रूम आम्हाला मिळाली होती. आम्ही जॅपनीज घर मिळालं लेजिट. जॅपनीज स्टाईल काय म्हणतात त्याला,
आम्हाला मिळालं कोण? होतं आणि एवढी त्यातनं मोठी आम्ही room. फ्लॅट बेड्स, प्रायव्हेट स्टोरेज फॉर बॅग्स, कारण तुम्हाला माहितीये जपानच्या रूम खूप छोट्या असतात. तुमचा जर बेड ओपन असेल तर तुम्ही तुमच्या 2 बॅग ओपन करूच नाही शकत, एवढ्या छोट्या असतात. पण ह्याना हॉस्टेलमध्ये आम्हाला प्रायव्हेट Storage space. स्टोरेज स्पेस, प्रायव्हेट बेडरूम, सेपरेट वॉशरूम आणि म्हणजे bathroom. बाथरूम असंही मिळालं होतं विथ अ व्हेरी अफोर्डेबल रेट, जे क्योटो स्टेशन पासून जस्ट 5 मिनिट डिस्टन्सवर आहे. सो अगेन, कारण कसं होतं ना, आपण जेव्हा ट्रिप्सला जातो मॅक्झिमम टाइम आपला बाहेर फिरण्यात जातो, आपण हार्डली हॉटेलवरती झोपण्यापुरतं येतो. तर आम्ही असं डिसाईड केलेलं की ओके, जस्ट स्वस्त काहीतरी आपण बुक करू. पण हे खूप छान मिळालं आम्हाला, म्हणजे आम्हाला ते जॅपनीज स्टाईल हाऊसमध्ये राहायचा फील आला. कारण क्योटोमध्ये ना स्टे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. मला अफोर्डेबल जॅपनीज हाऊसचा एक्सपिरियन्स हवा असेल, प्लीज कन्सिडर हॅना हॉस्टेल. सो नेक्स्ट डे आमचा होता ओसाकाचा. ओसाकाला 2 ऑप्शन्स आहेत, एक शिन ओसाका आणि ओसाका स्टेशन. ह्या 2 पैकी कुठलंही आपण पिक करू शकतो. आम्ही शिन ओसाका पिक केलं कारण क्योटो पासून बुलेट ट्रेन ज्या येतात त्या शिन ओसाकाला थांबतात, आणि जे आम्हाला एअरपोर्टला जायचं होतं ओसाका एअरपोर्टला, त्याची स्टार्टिंग ट्रेन शिन ओसाकावरून आहे. सो त्यामुळे आम्ही पिक केलं. आम्ही ओसाका स्टेशन, शिन ओसाका स्टेशन अराउंड राहतोय. सो आम्ही एस ट्रेनिंग सेंटर हे एक हॉटेल बुक केलेलं. आम्ही आतापर्यंतच्या बुक केलेल्या हॉटेलमध्ये स्क्वेअर फीट वाईज आम्हाला हे हॉटेल सगळ्यात मोठं दाखवत होतं. रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ होतं. आणि ओसाकाच्या आमची आयटनरी होती की एकदा आम्ही ओसाकाच्या आउटस्कर्ट्सला जातोय आणि एकदा आम्ही मेन ओसाका फिरायला जातोय, कारण आम्ही तिथे बस 2 दिवसच राहणार होतो. सो दोन्हीसाठी आम्हाला शिन ओसाकाचं हे स्टेशन, शिन ओसाकाचं हे हॉटेल खूप मध्यवर्ती पडणार होतं, म्हणून आम्ही एस ट्रेनिंग सेंटर पिक केलं. सो आता नेक्स्ट स्टेप आहेत प्री बुकिंग्स, ज्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला करायच्या आहेत आणि विजा प्रोसेस अँड एव्हरीथिंग. सो ते आम्ही सायमल्टेनियसली स्टार्ट केलं. जर जपान जातोय तर आम्ही मोस्ट ऑफ ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्यांना प्रेफरन्स देऊ. देन पेड ऍक्टिव्हिटीज, मॅनमेड ऍक्टिव्हिटीज लाईक टीम लॅब्स आणि हे सगळं ना, ऑफकोर्स ते खूप वाव आहे, पण ते नॅचरल नाहीये, ते कसं क्रिएटेड एन्व्हायरमेंट मधलं आहे ते. सो मी म्हटलं ओके, इकडे आपण वेस्ट नको करूया पैसे, आपण त्याच्याऐवजी जाऊया कामाकुरा डे ट्रिपला. कामाकुरा हे एक छोटंसं कोस्टल टाउन आहे. त्याची ग्लिम्स तुम्हाला रिसेंट आलेल्या के ड्रामामध्ये मिळालीच असेल, दिस लव्ह कॅन बी ट्रान्सलेटेड मध्ये. सो आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही कामाकुरा बघणार टोकियोला असताना. मग आम्ही हॅरी पॉटर स्टुडिओ बघणार, बिकॉज ऑफकोर्स हॅरी पॉटर फॅन्स. त्याच्यानंतर जे मेन अट्रॅक्शन आहे टोकियो मधले, मेजी जिंगू श्राईन, आसाकुसा श्राईन, टोकियो टॉवर, मग शिंजुकू स्टेशन जवळची ती 3D कॅट, ह्या अशा ज्या फ्री ऍक्टिव्हिटीज होत्या ना, आम्ही डिसाईड केलं की ओके, त्याचा एक्सपिरियन्स आपण आपल्या फर्स्ट ट्रिपला घेऊया. सो आता आम्ही डेज ड्रॉ केले की आपण टोकियोमध्ये 3 दिवस राहू, कावागुचीमध्ये 2 दिवस राहू, क्योटोमध्ये 3 दिवस राहू आणि ओसाकामध्ये, अशाप्रमाणे. कॅशचं आम्हाला अंदाज येण्यासाठी आम्ही आमचे बेसिक रूट मॅप्स आणि त्यांची कॉस्ट काढून घेतली. आणि सुइका कार्ड तुम्हाला ना खूपदा क्लुकवरती दिसणार की क्लुकवरती ते अराउंड 1200 रुपीजला मिळते आणि 2000चं टॉपअप आहे त्याच्यामध्ये असं. पण त्याच्यानंतर जितक्यांदा तुम्ही टॉपअप कराल ते तुम्हाला कॅशनेच करावं लागणार आहे. तिकडे क्रेडिट कार्ड तुम्ही यूज नाही करू शकत. आणि तुम्हाला रफली मी अंदाज दिला तर तुम्हाला दिवसाला अराउंड 1000 येन तर मिनिमम लागतातच आहेत नियर बाय डिस्टन्ससाठी. सो तुम्ही एक अंदाजा घेऊ शकता की तुम्हाला फुल 10 डेजच्या ट्रिपसाठी मिनिमम 10,000 येन तर कुठेच नाहीये, तेवढे तर लागतात. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही आमचं सुइका कार्ड डिरेक्टली शिंजुकू स्टेशनला घेणार. शिंजुकू स्टेशनला JR ईस्ट ट्रॅव्हल सर्व्हिस सेंटर आहे. लँडमार्क सांगेन, जे शिंजुकू स्टेशनच्या जवळचं स्टारबक्स आहे ना त्याच्या अपोजिट आहे. तुम्ही इथे जाऊन जो सुइका कार्ड विकत घेतलात, तुम्ही कार्ड विकत घेताना जो फर्स्ट टॉपअप करणार आहात ना, तो तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डनेच करू शकता. सो आम्ही तेव्हाच आमचे 2 कार्ड 10,000 येननी लोड करून दोन्ही घेतले, कारण आम्हाला एक रफली अंदाज आला होता की आपल्याला मिनिमम 10,000 तर लागणारच आहेत. सो त्यामुळे काय झालं, आमची जी कॅश होती ती थोडी सेव्ह झाली फॉर फ्युचर एक्सपेन्सेस. कारण कावागुचीमध्ये खूप जागी कॅश लागणार होती असा आमचा अंदाज होता, कारण ते गाव आहे, तिकडे मे बी एवढे कार्ड पेमेंटचे ऑप्शन नाही मिळणार. सो आम्ही तिकडे आमची
तिकडे आम्ही आमची कॅश सेव्ह केली. सो मी सजेस्ट करेन की तुम्हाला पण पॉसिबल असेल, शिंजुकू अराउंड तुमचा स्टे बुक असेल, शिंजुकू स्टेशनला उतरणार असाल तर हे JR ईस्ट सेंटरला जाऊन तुम्ही तुमचं सुइका कार्ड विकत घ्या. जपानसाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एक तर तुमचं व्हिसा मास्टर कार्ड जे फॉरेक्स कार्ड आहे ते वापरता येते. त्याशिवाय जपानमध्ये बुकिंग्स करण्यासाठी काही ठिकाणी तुम्हाला फक्त एमएक्सच चालतं. येस. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात बुलेट ठेवणं. ट्रेनसाठी मिशिमा आणि मिशिमाची जी बस ज्या ऑफिशियल जपानच्या वेबसाईट वरून आपण बुकिंग करतो ना, त्यासाठी MX कार्डच आम्हाला गरजेचं होतं. अदरवाईज हॅरी पॉटर स्टुडिओ आणि जे क्लूकचे अट्रॅक्शन्स आम्ही बुक केले, कार रेंटल आणि जे आम्ही क्लूक थ्रू बुक केलं त्याला सगळ्यात आमचं स्केपिया कार्ड चाललं. पण बुलेट ट्रेनसाठी, एअरपोर्ट लिमोझिन बससाठी आणि मिशिमा बससाठी आम्हाला MXचीच गरज होती. आणि आता आपण बोलूया सिम कार्ड बद्दल. जर तुम्ही आमच्यासारखे आधी साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये फिरला असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की सिम कार्ड तर काय सगळीकडेच मिळतं, कारण ती सवय आपल्याला लागली आहे इकडे. पण जपानला तसं नाहीये. एक तर तुम्ही सिम कार्ड प्री बुक करून एअरपोर्टवर पिक करा. अदरवाईज तुम्हाला ते टोकियोमध्ये शिबुया किंवा शिंजुकू ह्यांचे जे मेन लोकेशनचे जे शॉपिंग सेंटर्स आहेत ना तिथेच मिळणार. सो माइंड इट. मी तुम्हाला जिथून आम्ही विकत घेतलं होतं शिबुया क्रॉसिंग जवळ सिम कार्ड, त्याचं एक लोकेशन मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्ही तिथून सिम कार्ड घेऊ शकता. बट आय वुड सजेस्ट की तुम्हाला एअरपोर्टवर मिळते तर तुम्ही तिथूनच विकत घेऊन जा. मी माझं इंटरनॅशनल रोमिंग ऍक्टिवेट केलं होतं एअरटेलचं आणि खरंच खूप फायदा झाला त्याचा. कारण एअरपोर्टला उतरल्यापासून ते सिटी सेंटरला जाऊन नवीन सिम, लोकल सिम घेण्यापर्यंत आम्हाला नेटवर्कची गरज होती. ऑफकोर्स तुम्हाला बसमध्ये, एअरपोर्टवर सगळीकडे वायफाय मिळतं, पण सिम कार्डसाठी स्टोअर शोधण्यासाठी जी तुम्हाला हेल्प लागेल बेसिक, ती त्यामुळे झाली. सो एअरटेलचं इंटरनॅशनल रोमिंग जपानमध्ये खूप चांगलं चालतं आहे. आता आपण बोलूया विजा विषयी. जपानचा विजा ना कम्पॅरेटिव्हली सिम्पल आहे मिळणं आणि रिजेक्शन रेट पण त्याचा खूप कमी आहे. मी इथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टाकेन तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन मध्ये देईन की काय काय डॉक्युमेंट्स लागतात. अगदी बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, पण खरंच खूप सिम्पल विजा आहे आपल्यासाठी. मी आमचा विजा एजंट थ्रू केला होता. सो त्यामुळे आम्हाला डॉक्युमेंटेशन सबमिशन हे खूप स्मूथ झालं होतं आणि त्यांनी आम्हाला चार्ज केलेलं अराउंड 2500 इच. सो 5000 मध्ये आमचा विजा झाला. विजा 2 प्रकारचा मिळतो, एक 5 इयर्सचा आणि एक 3 मंथचा. लॉंग टर्म विजा मिळतो आणि आम्हाला 3 मंथचा मिळाला होता तसा मिळतो. सो इट इज काइंड ऑफ मल्टी एंट्री अँड सिंगल एंट्री विजा. आम्ही फर्स्ट टाइम जपानला जातोय तर आम्हाला मे बी त्यांनी 3 महिन्याचा दिला असेल. नेक्स्ट टाइम कधी ट्रॅव्हल करू तर चान्सेस की आपल्याला 5 वर्षाचा मिळेल याची आम्हाला खूप इच्छा आहे. तर लेट्स सी. ह्यावेळी मिळाला असताना तर आम्ही विदिन इयर परत नक्की गेलो असतो. कारण ह्यावेळी एवढ्या प्लॅनिंगची गरज नाही. आता थोडं फेमिलियर झालंय असं वाटतं. नक्कीच आम्ही जपान परत लवकरच व्हिजिट करतोय. तुम्हाला रेकमेंड करेन की खरंच व्हिजिट करा. काहीतरी वेगळं बघायचं असेल, चांगली लोक बघायची असतील, चांगले अनुभव घ्यायचे असतील लोकांकडून तर नक्कीच जपान व्हिजिट करा. तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये जर काही अजून क्वेरी असतील, आमच्याकडून काही एक्सप्लेन करणं राहून गेलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब, वंडरवेट्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि याने आम्हाला व्हिडिओज बनवण्यासाठी खरंच खूप हेल्प होते. आणि असेच आम्ही छान छान व्हिडिओज बनवत राहू. तुम्हाला जास्तीत जास्त एक्सपिरियन्सेस तुमच्याबरोबर शेअर करत राहू आमच्या कंट्रीज आणि ट्रॅव्हल विषयी. आय होप तुम्हाला सगळ्यांना आमचा एक्सपिरियन्सचा, प्लॅनिंगचा हेल्प होईल आणि तुम्ही तुमची ट्रिप लवकरात लवकर प्लॅन कराल. आम्ही 2,50,000 मध्ये ही पूर्ण ट्रिप केली होती. आम्ही आमचा बजेट ब्रेकडाऊन तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या एंडला देऊच. सो स्टार्ट प्लॅनिंग.